बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी प्रकाश मेहतांच्या संदर्भातली। मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल। मुख्यमंत्र्यांनी अद्याप मला स्पष्टीकरण मागितलेलं नाही असं स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलेलं आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्याबरोबर असणार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणारच आहोत। मात्र प्रकाश मेहता नेमकं काय म्हणालेले आहेत ते आधी जाणून घेऊयात। देखो, माननीय मुख्यमंत्री साहब बोलेंगे कि भाई जांच होने तक गृह निर्माण विभाग आप नहीं देखोगे, ऐसा मुझे बोलेंगे तो इज ओके। सिर्फ इतना ही बोलिए, ये जो उनका अरे वो मैं क्यों निर्णय करूं। या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आता आपल्याबरोबर आहेत। रश्मी, प्रकाश मेहतांनी हे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानंतर आता याचे नेमके अर्थ आणि अन्वयार्थ काय काढायचे? प्राजक्ता, आपण पाहतोय जेव्हापासून खरं तर आरोपाला सुरुवात झालेली आहे, प्रकाश मेहता स्वतः डिफेन्सिव्ह होत गेले होते। काल जेव्हा ते एबीपी माझ्याशी बोलले होते तेव्हा देखील त्यांनी म्हटलं होतं की माझ्या राजीनाम्याविषयी जो निर्णय घ्यायचा आहे, जे काही आहे ते मुख्यमंत्रीच ठरवणार आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की काल प्रकाश मेहता हे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांनी पण दिल्लीच्या श्रेष्ठींना माहिती दिली का। त्यानंतर खरं तर पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला की सरोज पांडे ज्या आहेत, प्रभारी आहेत महाराष्ट्राच्या, त्यांनी देखील ह्या प्रकरणी माहिती मागवली आहे अमित शहा देण्यासाठी। त्याच वेळेला एक चर्चा कदाचित अमित शहा देखील मुंबईच्या भेटीला येणार आहेत, तर कदाचित तेव्हा देखील चर्चा होऊ शकेल। आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा प्रकाश मेहतांना विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं, एक जर दिल्लीतील प्रभारी किंवा ऑब्झर्व्हर कोणीही मुंबईत आलं, त्यांनी माझ्याकडे खुलासा मागितला, स्पष्टीकरण मागितला तर मी त्यांच्यासमोर देईन। मुख्यमंत्र्यांना मी काही भेटलेलो नाही आहे, स्पष्टीकरण दिलं नाही, मुख्यमंत्र्यांना माहिती आहे संपूर्ण प्रकरण काय आहे। आणि त्याच वेळेला त्यांनी एक मोठं विधान देखील केलेलं आहे की जर मुख्यमंत्री मला म्हणाले की ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पदावरनं दूर राहा, गृहनिर्माण विभागाचा कार्यभार सांभाळू नका, तर इट इज ओके। त्यांनी कुठेतरी आपली तयारी दर्शवली आहे की चौकशी होईपर्यंत ते या पदापासून दूर जातील। कारण विरोधकांनी पहिल्या दिवसापासून एकच मागणी केली आहे, जर खडसेंना त्या पदावरनं दूर करण्यात आलं आणि नंतर चौकशी झाली तर प्रकाश मेहता त्याच पदावर राहून त्यांची चौकशी कशी होऊ शकेल। त्यामुळे पहिला त्यांचा राजीनामा घ्या, हीच एक मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे। प्राजक्ता, रश्मी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भात बोलताना प्रकाश मेहतांनी स्पष्टीकरण देताना नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पुन्हा एकदा पाहूयात। देखो, माननीय मुख्यमंत्री साहब बोलेंगे कि भाई जांच होने तक गृह निर्माण विभाग आप नहीं देखोगे, ऐसा मुझे बोलेंगे तो इज ओके। सिर्फ इतना ही बोलिए, ये जो उनका अरे वो मैं क्यों निर्णय करूं।